रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे नावाच्या कथासंग्रहातून वनराणी आणि फूल नावाची कथा. एकदा एका फुलाचे फुलपाखरावर प्रेम बसले. खरे म्हणजे असे होऊ नये. फुलाने फुलावे, आकर्षक दिसावे, फुलपाखराचे चित्त खेचावे, त्याला क्षण दोन क्षण आपल्या कुशीत घ्यावे, त्याची तहान निवाली की त्याला दूर होऊ द्यावे, विसरून जावे. यातच फुलाच्या जीवनाचे सार्थक आणि फुलपाखराच्या करणीचे कौतुक. फुलाने कसे फुलासारखे वागावे, परंतु काही फुले देखील वेडी असतात आणि काही वेडे जीवघेणी असतात. असलेच वेड जीव लावण्याचे बरे. ते फूल एरवी इतके साधेभोळे होते की गंध देखील उधळायला लाजायचे. तसे ते अगदी एकरंगी होते. स्वभावातही कसल्या छटा नव्हत्या. आपला इवलासा देह चिमण्या देठाच्या आधाराने सावरून ते आपले उभे होते. सगळीच फुलपाखरे ऐडबाज असतात, कारण त्यांचा प्राण पंखांपेक्षाही त्यांच्या ऐटीत असतो. फुलपाखराने जगायचे असते, रंगाला प्राण आल्यासारखे फिरायचे असते, गाण्याच्या लकेरीसारखे. लहरीसुद्धा चंद्राकडे पाहता पाहता झोपी जातात. पण फुलपाखरे झोपलेली कधी कुणी पाहिली आहेत? आणि तरीही त्यांना स्वप्ने पडतात हे मात्र पटते, कारण ती सदाची स्वप्नातच असतात. जीवन हेच त्यांच्या लेखी एक चिमुकले स्वप्न असते, पंख असलेले स्वप्न. स्वप्नांना कधी जखडून टाकणारी बंधने माहीत नसतात. एके ठाई अडकविणारे अर्थही अवगत नसतात. स्वप्नात काहीही घडते, मनात येईल तसे तसे. म्हणून फुलपाखराला पंख असतात आणि मन असते, तेही पंखाइतकेच चंचल. म्हणून तर सगळी धावपळ. कुठून तरी निघालेले, कुठेतरी पोहोचविणारे सांडेतेसे जिणे, पाऱ्याच्या चुऱ्यापासून घडविलेले. अशा एका फुलपाखरावर एका साध्यासुध्या फुलाचे प्रेम बसले. त्या फुलाच्या पहिल्या प्रातःकाळी फुलपाखरू त्याला चुटपुटते भेटून गेले. पाकळीवरचे दव पानावर ओघळायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ जेमतेम ते तिथे होते. पण तेवढ्यात फुलाच्या गाभाऱ्यात पहाट झाली. पहाट होत होती आणि तिच्या किरणांची किलबिल झाडातून चालू होती. ते किरण दव होऊन जमिनीवर चकाकत राहिले व ते जेव्हा पाण्यात पडले तेव्हा त्यांची कमळे झाली. ही सारी चेष्टिते फुलाने आजवर स्वप्नातही पाहिली नव्हती. कळी असताना त्याची झोप होती मखमली, जांभळी आणि पाकळ्यांच्या कंगोऱ्यांत एकही स्वप्न अडकलेले नव्हते. कारण फूल होते साधेभोळे. एवढे असूनही त्या पहिल्या भेटीत फुलाला सगळ्या गोष्टीचा अर्थ लागला. मग मात्र अगदी साध्या गोष्टीसुद्धा त्याला समजेनाशा झाल्या. फुलपाखराच्या पायांचा स्पर्श आणि पाकळ्या यांत अधिक नाजूक काय, काही कळेना. सारे ताजेतवाने वाटत असताना डोळ्यांवर ही धुंदी कसली, काही कळेना. आणि एकदा ही मिठी सुटली की जावे कुठे काही कळेना. त्या फुलाचा एवढासा जीव अगदी गलबलून गेला आणि तरीही इतका मोठा झाला की तो त्या फुलाच्या कोशात साऱ्या रानात नव्हे, साऱ्या सृष्टीतही मावेना. हा क्षण इतका अद्भुत होता की त्याने फुलाचे साधेपण नाहीसे केले. ते एकरंगी फूल सहस्त्र छटा असलेल्या एका नव्या रंगाने तेजळून गेले. आपल्या पहिल्याच प्रातःकाळी फुलाने फुलपाखराची प्रीती पाहिली आणि आपण फुलच का झालो हे त्याला समजले.
त्याच धुंदीत त्या फुलाने तो सबंध दिवस काढला. सूर्य तापला तरी त्याला अंधारा. उजेडाच्या सीमेवरची ती भेट आठवत होती. पुन्हा पुन्हा ते लाजून मान खाली घाली आणि तोंड लपवून पहाटेच्या पाहुण्याची आठवण न्याहाळी. तसे म्हटले तर प्रत्येकच फुलाच्या आयुष्यात त्या सकाळी काही ना काहीतरी घडलेले होते. परंतु ती धीटपणे एकमेकांकडे पाहत होती, वाऱ्यावर डोलत होती, क्वचित एखाद्या रंगाच्या ठिपक्याचा वेध घेत होती. पण या पलीकडे अंगावर शहारे आणणारे, आतल्या आत सावरीच्या स्पर्शाने गुदगुल्या करणारे असे काही त्यांना नव्हते. भासत. आणि भासले क्षणभर तरी गंमत वेगळी आणि छंद वेगळा. विसरण्यासाठी लक्षात ठेवणे वेगळे नि जीव अडकवून झुरणे वेगळे. सारे पुसण्याची खबरदारी वेगळी आणि हृदयावर कोरण्याची तयारी वेगळी. परंतु त्या फुलाची तऱ्हाच अजब होती. संध्याकाळ झाली तेव्हा सारा धीर नजरेत एकवटून त्याने वाट पाहिली. फुलपाखरांच्या झुंडीत झुंडी तृप्तपणे चालल्या होत्या. तृप्तीवरही नवी मुखशुद्धी म्हणून त्यांच्यापैकी कुणाहीकडे पाहताना पाकळी नुसती लवली असती तरी ते आमंत्रण ठरले असते. पण फुलाचे कुणाकडे लक्ष नव्हते. एकदा जे घडले तेच पुन्हा हवे होते. परंतु पुन्हा पुन्हा घडाव्यात इतक्या सुंदर गोष्टी इतक्या सुंदर असतात की त्या फक्त एकदाच घडतात हे समजू न शकणाऱ्या त्या साध्यासुध्या फुल्याने जीव ताटकळेपर्यंत वाट पाहिली आणि संध्याकाळची रात्र झाली आणि साऱ्या रानात चांदण्याचे कवडसे उतरले. त्यांनी फेर धरला आणि नदी ओढ्यांनी शिकवलेली गाणी रातकिडे गाऊ लागले. वृक्षांच्या फांद्यांमधून ओघळणारी शीतळाई पक्षी झोपेत पिऊ लागले. फूल बिचारे या कुशीवरून त्या कुशीवर डोलत राहिले. त्यांना कसे न कळे गुदमरल्यासारखे होत होते. कुणीतरी यायला हवे होते. ते आले नव्हते नि येणारही नव्हते. सारी काळोखी रात्र त्याच्याशिवाय काढायची. सावल्यांना न भिता त्या अकराळ विक्राळ काळोखात एकटा जीव इवला क्षणभर उजळून विरलेल्या पहाटेच्या त्या सोनेरी किरणासाठी असावलेला. असल्या प्राणसंकटात फत्तर व्हावे लागते. आपण फूल का झालो हे त्याला समजेना. आचे वाचून त्याचे मन होरपळले नि दवा वाचून पाकळ्यांवर पाणी सोडले. त्याचवेळी वनराणी तेथे आली. सगळी मजेत झोपली आहेत का हे पाहण्यासाठी ती फिरत होती. फूल रडत असल्याचे पाहून ती खाली वाकली. तिच्या कानांतली गोकर्णी आवाज न करता हल्ली. चाहुलीने फूल पुढे झाले. दयेची नजर पाहून अधिकच व्याकुळले, उसासले. वनराणीने वाऱ्याच्या झुळकीच्या स्वरात विचारले, काय झाले रडायला? मला नाही का सांगायचे? फूल म्हणाले, मी आता जाणार. उद्याची पहाट देखील मला दिसणार नाही. वनराणी चांदण्यासारखी हसली. वेडे रे वेडे, जाणार म्हणून का कुणी रडते? जुने जाऊनच तर नवे येते. आणि बरे का, तू गेलास म्हणजे काही कायमचे नष्ट होणार नाहीस. आज तू फूल होतेस, उद्या तू धान्याचा दाणा होशील, कधी पावसाचा थेंब होशील, कधी शेकोटीतला अंगार होशील. काहीही झालेस तरी असेच सुंदर राहशील, कारण सारेच सुंदर आहे. सारे जाणारे आहे हे खरे आहे, पण सारे काही पुन्हा जन्म घेणार आहे हे त्याहून
अधिक खरे आहे. फूल म्हणाले, वनराणी, मी जाणार हे मला येण्याआधीच ठाऊक होते. त्याचे दुःख कशाला करायचे. वाईट वाटते ते एवढ्याचे की आज मला गवसलेला आनंद आता पुन्हा भेटणार नाही. माझे फुलपाखरू सकाळी भिरभिरत इथे येईल, पण मीच इथे असणार नाही. ते उद्या येईल, परवा येईल, रोज येईल, पण मी मात्र कायमचे निघून जाईन. वनराणी, माझे प्रेम उद्या येईल, पण ते येण्याआधीच मी मरून जाईन. ते येण्याआधीच मी मरून जाईन. वनराणी शहारली, क्षणभर विचारात बुडून गेली. आपले उष्णकालाचे ओठ तिने घट्ट मिटून घेतले. ग्रीष्माच्या आभाळासारखे निळे डोळे खाली वळवले. तिचे भुरभुरते केस अगदी निमूट बसले आणि गोरी उंच मान उत्सुकतेने व्याकुळ झाली. वनराणीच्या नजरेसमोर वनराणा आला. त्याची लाजेचे कलम लावणारी बेडर नजर आली. हवाहवासा वाटणारा आणि खोटाच नको नको म्हटलेला स्पर्श आठवला आणि ती विचारात गढून गेली. तिच्या मनात शब्द घुमले. माझे प्रेम घेण्याआधीच मी मरून जाईन. प्रतिध्वनी उठला. माझा वनराणा येण्याआधीच मी. वनराणी बावरली, थरारली. तिच्या उरात सूक्ष्म व्यथेचे टोक पुन्हा पुन्हा टोचू लागले. फूल का रडते हे आपल्याला इतके चांगले समजले नसते तर बरे झाले असते असे तिला वाटले. आणि तरीही प्रेमात पडल्यामुळे तिला त्या दुःखाची बाधा झाल्या वाचून राहिली नाही. ती फुलाला म्हणाली, रडू नकोस, मी आहे ना. एवढ्या लवकर मी तुला मरू देणार नाही. भेटेल तुला तुझे प्रेम. आता शांत झोप. सकाळी लवकर उठायचे आहे तुला. तिने असे आश्वासन देताच फूल शांत झाले. अगदी गाढ झोपी गेले. वाऱ्याने त्याला आंदोळले आणि त्याला अंगाई म्हणायला चंद्राने चांदण्यांना सांगितले. वनराणी मग तेथे थांबलीच नाही. त्या रात्री तिने आणखी कुणाची चौकशी केलीच नाही. ती निघाली. आपले हे साहस वनराण्याला कदाचित आवडणार नाही असे तिचे मनात आले, परंतु विचार करण्या इतका वेळच नव्हता. चांदण्यांचा पट्टा ओलांडून ती सरळ पुढे गेली. अंगावर शहाऱ्यांची रोपे फुलवणारी नाजूक थंडी संपली. निळा निळा प्रकाश सरकत आला. गडद जांभळे ढग तरंगताना दिसू लागले. जीव गारठून टाकणारी थंडी पडू लागली. पडताना बर्फाच्या अणुकुचीदार सुया काचेवर पडाव्यात तशी वाजू लागली. जांभळे ढग काळोखात विरले आणि जिकडे तिकडे गडद काळे पडदे एकावर एक टांगल्यासारखा अंधार पसरला. त्या अंधारातून वनराणी ज्योतीसारखी चालली होती. पुण्यात्माच्या आशे एवढा तिचा धीर जबर होता. मातेच्या माये इतके तिचे साहस मोठे होते. ती काळाकडे निघाली होती. त्या रात्रीच्या प्रवासाअखेर ती काळाच्या गुहेत येऊन पोहोचली. काळोखाच्या सावल्यांनी गुहा आतून बाहेरून लडबडली होती आणि तरीही त्या गुहेत बरेच काही दिसू शकत होते. एके ठिकाणी वापरलेले दिवस ढीग करून पडले होते, तर दुसऱ्या बाजूला कोरे करकरीत पातळ दिवस बाहेर पडण्याची वाट पाहत तसेच पडून होते. संपलेल्या भावना साचून राहिल्या होत्या. प्रत्येक भावना त्यात होती. युद्धाभिमुख पतींना दिलेल्या निरोपातली करुण स्मिते, त्यांच्या मृत्यूनंतर केलेले विलाप तेथे होते. दिलेले आशीर्वाद नि ते खोटे ठरताच सोडलेले सुस्कारे तेथे होते.
बालकांचे वत्सल मुके आणि मद्याच्या धुंदीतील बेभान चुंबने तेथे होती. या झिजलेल्या भावनांच्या लग्नातून नव्या भावना तयार करण्याचे काम चालू होते. नव्या भावना शक्य तेवढ्या मूळ साच्याप्रमाणे व्हायला हव्या होत्या, तरीही सगळ्यांच्या एकत्र मिश्रणाने त्यांना नव्या नव्या छटा प्राप्त होतच होत्या. चुरगाळलेले, मोलूल होऊन पडलेले जीवनही तेथे होते. अकाली मरण पावलेली बालके, समाधानाने मुक्ती मिळालेले वृद्ध आत्मे, दुःखाने खचलेल्या आत्महत्या, मत्सरापोटी घेतलेले जीव, सुखाच्या क्षणी घडलेले अपघात, सारी प्राणहानी तेथे पसरली होती. याउलट नव्याने जन्माला येणाऱ्या जीवांची हालचाल तेथे सुरू होणार होती. नव्या आयुष्याच्या योजना केल्या जात होत्या. भावबंधांची कलमे एकमेकांवर लादली जात होती. आणि एवढे असूनही तेथे काहीच नव्हते, कारण तेथे हसणारे, खेळणारे जीवन नव्हते. चेतना होती, पण ती बधीर झालेली. भावना होत्या, पण त्या गोठून गेलेल्या. ती काळाची गुहा होती. धाडस करून वनराणी त्या गुहेत खोल गेली. वाटेत कशाकडे पाहत बसायला तिला फुरसत नव्हती. जीवन मरणाच्या त्या जगंगव्याळ खेळापेक्षा तिला त्या क्षणी एका चिमुकल्या फुलाच्या प्राणाचे महत्त्व अधिक होते. तिची घाई कदाचित आसपासच्या वातावरणाला व्यापून राहिली असावी, कारण कुणीच तिला अडविले नाही. ती सरळ काळाकडे गेली. उद्या सकाळपर्यंत नष्ट व्हायच्या जीवनाच्या यादीवरून शेवटची नजर फिरवीत तो बसला होता. वनराणीला त्याने बैस देखील म्हटले नाही. औपचारिकपणा त्याच्या करणीला नव्हे, पण दाढीला देखील शोभून दिसला नसता. सरळ त्याने तिला काय हवे विचारले. तिला एका फुलाचा प्राण हवा होता. आणखी काही दिवस काळाने त्याच्याकडे नजर फिरवायला नको होती. मागणी तशी फार साधी होती, पण काळाने मान हलवली. त्याची सगळी योजना बदलणार होती. मागणी तशी फार मोठी होती. वनराणीने फार हट्ट धरला. स्वतःचा प्राणसुद्धा द्यायची तयारी दाखविली. तेव्हा काळ हलला. आजवर आपली गाठ घेऊ पाहणारे अनेक मानवी अतिमानवी जीव त्याला आठवले. शब्दात पकडणाऱ्या पतिव्रता आणि रहस्यांवर चर्चा करणारे कुमार आठवले. अधूनमधून असे कुणी भेटले नाही, तर काळालाही एकटे वाटते. वनराणीची मागणी पुरविण्याचे त्याने ठरविले, पण त्याबद्दल मोबदला मागितला. एखाद्या अनुभवी दुकानदाराप्रमाणे काळ म्हणाला, पोरी, फुलाच्या प्राणाच्या मोबदल्यात तू मला काय देशील? काय देऊ? वनराणीने विचारले. माझा स्वतःचा प्राण देऊ? मोठी धूर्त आहेस तू. काळ गालांवरच्या सुरकुत्यां खालून हसला. तुला पक्के माहीत आहे, ते रान आहे तोवर तुझ्या जीवाला कुणी काहीच करू शकत नाही. मी देखील. आणि ते रान तर आणखी कित्येक वर्षे नष्ट होणार नाही. वनराणीला समाधान वाटले. आणखी कित्येक वर्षे आपल्याला वनराण्याच्या सहवासात घालवता येतील, या जाणीवेने ती सुखावली. काळ पुढे म्हणाला, आणि एवढा थोरला मोबदला घेऊन मी काय करू? मग पुढे वाकून हलक्या आवाजात त्याने सुचवले, मला फक्त एकच गोष्ट दे, तुझ्या अंगाचा सुगंध. वनराणी दचकली. तिच्या अंगाला
सुगंध येत असे. क्वचित उग्र, क्वचित मंद मधुर, रानच्या झाडापेडांचा, फुलाफळांचा, वनराण्याला तर त्या सुगंधाचे वेडच होते. आणि आता काळ तो सुगंध हिरावून पाहत होता. प्रथम तिला काय बोलावे तेच समजेना. काळही शांतपणे तिचे विचार निरखीत बसला. कदाचित सुगंधाची मागणी प्राणहरणापेक्षा लहान की मोठी याचाही विचार तो करीत असावा. अखेरीस वनराणी चतुरपणे म्हणाली, माझ्या अंगाचा सुगंध घेऊन तुम्ही काय करणार आहात? काळ तुला वाटतो तेवढा अरसिक नाही. स्मित करीत काळ म्हणाला, सुंदर सुंदर गोष्टींचा मी देखील संग्रह केला आहे. नमुन्यादाखल हे पहा. असे म्हणून त्याने तिला जवळचे एक काचपात्र दाखविले. आतली वस्तू सोन्यासारखी चकाकत होती. त्या दवडलेल्या सुवर्णसंधी होत्या. वनराणीने काळाची अट कबूल केली, परंतु मग जरा धीटपणे तिनेही आपली एक अट घातली. एक पक्षभर ते फूल त्याने नष्ट होऊ द्यायचे नव्हते. काळाने ती अट मान्य केली. उत्तर रात्री वनराणी परतली तेव्हा तिच्या अंगाचा सुगंध कायमचा नष्ट झाला होता, परंतु मन समाधानाने दरवळत होते. फुलाचा मृत्यू 15 दिवसांनी पुढे गेला होता आणि तिने प्रेमाशी इमान राखले होते. फूल पहाटे पहाटे जागे झाले. दिशा उघडायच्या आधीच फुलाला जाणवले की आपण काल मिटलोच नाही. आकाशाचा आकार त्याच्या आनंदाला पुरेनासा झाला. जीवन सुंदर आहे असे पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत राहिले. आणि वाऱ्याच्या झुळकीवर बसून जेव्हा त्याचे फुलपाखरू कालच्यासारखेच आजही त्याच्या भेटीला आले, तेव्हा तर ते इवलेसे फूल धन्यतेने गुदमरून गेले. इच्छा केवढीही असली तरी पूर्तीचा आनंद सारखाच मोठा असतो असे काहीसे त्याला वाटत असले पाहिजे. परंतु असे वाटण्याच्या आधीच फुलपाखरू फुलाच्या जवळ गेले. फुलाने त्याला हृदयाशी अगदी घट्ट धरून ठेवले. हा मिलनाचा क्षण मिळवण्यासाठी त्या फुलाला आणि त्याच्याविषयी लोभ वाटणाऱ्या लोकांना केवढी किंमत द्यावी लागली होती ते फुलपाखराला मुळीच माहिती नव्हते. परंतु खरा आनंद लुटायला त्याची किंमतच कळावी लागते अशी फुलपाखरांची रीत नाही. शिवाय फुलपाखरे विचार करत असती तर ती इतकी सुंदर राहिलीच नसती. वनराणी देखील जेव्हा वनराण्याच्या मिठीत गेली तेव्हा तिचे सारे विचार संपले होते. विचार करून करून आणि त्याप्रमाणे वागून ती फार थकली होती. आता तिला नुसते कुणाच्या तरी आधाराने शांत पडून राहायचे होते. आधारासाठी तिने वनराण्याच्या विशाल छातीवर आपले रेशमी केसांचे डोके ठेवले. मात्र त्याने लगेच तिला दूर केले का कोण जाणे. आज तो हरवल्यासारखे वागत होता. त्याच्या ओठांवर आज चुंबनाचे आमंत्रण लिहिलेले नव्हते. डोळ्यात आपुलकी हिंकळत नव्हती की मुद्रेवर माया कोरलेली नव्हती. वनराणी बावरली. तो असे परक्यासारखे का वागतो हे तिला कळेना. तिने त्याच्या पाठीवर डोके ठेवले. तो बाजूला झाला. तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. त्याने ते दूर केले. तिने त्याच्याकडे प्रेमाने नजर लावली. तो जमिनीकडे पाहत राहिला. तिच्या अंगाचा सुगंध आज लोपला होता, म्हणून त्याचे तिच्यावरचे प्रेम उडाले होते. तिने त्याला हर प्रयत्नांनी समजावून सांगितले, पण तो अधिकच विटला.
तिने त्याला सुगंध हरविण्याचे कारण सांगितले, पण त्याला ते खरे वाटले नाही. तो तिखटपणे हसला. ते कारण खरे असले तर ती सगळ्याच स्त्रियांसारखी वागली होती, अगदी मूर्खपणाने. तिच्या मूर्खपणाचा, दुबळेपणाचा, हळवेपणाचा त्याला अगदी कंटाळा आला. वनराण्याच्या प्रियेने जगात वावरताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि काही झाले तरी त्याची सीमा ओलांडायची नसते. तिने व्यवहाराची सीमा ओलांडली होती आणि त्याचे प्रेम संपले होते. तो तिला कायमचा पारखा झाला होता. पुरुषी शहाणपणाच्या, मोठेपणाच्या आणि वैभवाच्या तोरात तो निघून गेला आणि ती विकल होऊन पडून राहिली. तिची शुद्ध जाग्यावर होती आणि तरीही तिला काही समजेनासे झाले होते. अनेक गोष्टीचा अर्थ तिला लागतच नव्हता. जे नवे अर्थ लागत होते ते तिला सहन होणारे नव्हते, पेलणारे नव्हते. अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या भरात ती अशा एका गोष्टीपर्यंत येऊन पोहोचली होती की तेथे काहीही करणे शक्य राहिले नव्हते. वर्षेच्या उत्तरात्रीसारखी दुःखाने ठिबकत ती पडून राहिली. असे काही दिवस गेले. वनराणीला एकाएकी फुलाची आठवण झाली. त्या आठवणीने तिच्या मनात समाधानाच्या चांदण्या लकाकू लागल्या. रानात वाऱ्याच्या झुळकी वाजू लागल्या. कमळांभोवती पाण्याचे तरंग उठले. वनराणीला बरे वाटले. आपले हरपले ते मातीमोल नाही झाले. कुणाला तरी गवसले, कुणीतरी त्यामुळे हसले. मग आता दुःख कसले? त्या धीराने तिला शक्ती दिली. ती उठून बसली, निघाली. पालापाचोळा तुडवीत ती फुलाकडे गेली. लांब उभी राहिली. तिला वाटले फुलपाखरू आले असेल, नुकतेच भेटले असेल. सुखदुःखाच्या कोशाने धागे विणायला नुकतीच सुरुवात झाली असेल. आधीच ते बेटे चंचल. आपली नुसती चाहूल लागली तरी थरथर त्या पंखांनी तसेच वाऱ्यावर झेप घेईल. फूल विरहाने व्याकुळ होईल म्हणून ती फुलापासून थोडी लांब राहिली. परंतु तेथे कुणीच नव्हते. फूल एकटेच बसले होते. मलूल मलूल दिसत होते. ती आश्चर्याने ओसंडून गेली. फुलाला म्हणाली, माझ्या फुला, आता काय झाले तुला? फूल निश्वासले, काय सांगू राणी, मीच वेडे. फुलपाखरावर विश्वास ठेवला, त्याची आशा ठेवली, त्याची भक्ती केली, त्यासाठी आयुष्य मागून घेतले. पण सारेच माझे चुकले. एके सकाळी झुंडीबरोबर फुलपाखरू उडून गेले. दुसऱ्या गावाला कायमचे गेले. नव्या फुलांच्या देशाला. त्याला कोण अडविणार? बोलता बोलता फूल रडू लागले. त्यावेळी वनराणी काहीच बोलली नाही. काय बोलायचे? प्रियकर परत आणून देणे, प्राण आणून देणे इतके सोपे नव्हते. तिच्या मनात धुके धुके जमून आले. फुलाला खूप खूप सांगून टाकावे असे तिला वाटले. निदान इथे तरी भरले हृदय उतू द्यावे नि मोकळे मोकळे व्हावे असे तिला वाटले. पण तिच्याने काही बोलवलेच नाही. तिला फुलाला सांगायचे होते, रडू नकोस. 1-2 दिवसात शुक्ल पक्ष संपेल. 2 दिवसांनी तू मरून जाशील. निदान तेवढे तरी सौख्य तुला. 2च दिवस आता हे सहन करायचे. तुला काही कुणी अमर केलेले नाही. केवढे तू सुखी. पण ती काहीच बोलली नाही. तिला फार फार वाईट वाटत होते. कणव येत होती. सहानुभूती वाटत होती. करुणा येत होती. मग ती कुणाविषयी कुणाला
मग ती कुणाविषयी कुणाला कळे, आणि तरीही ती काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त इतकेच केले. डोळ्यांतले पाणी डोळ्यांबाहेर पडणार नाही इतक्या हलकेच तिने त्या फुलाचे एक चुंबन घेतले. कथा समाप्त.